हॅलो, मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. कशा आहात सगळे? मस्त राहा, स्वस्त राहा. हा व्हिडिओ आहे मी माहेरी आले होते त्याच्या दुसऱ्या दिवशीचा. इथं मी जे आहे ना शिवांशला ओरडत होते. ॲक्च्युली त्यांनी काय केलेलं होतं, तो मुलांना जे आहे ना ओरडत होता. आणि तेवढ्यात आजीने बघितलं आणि आजी पटकन परत आली की मुलाला का मारते आहे ते म्हणून बघण्यासाठी. आजीला मी इथं सांगत होते की शिवांश ना मुलांना मारतो. तर तिच्या म्हणलं आता थोडी गंमत करू. मी तिला म्हणलं की तो ना मुलांना शिव्या देते. बघू आता आजीचे रिॲक्शन. तुला माहित नाही त्याची कारण मी शेवटची चुकी द्यायलाच म्हणतो. माझी शेवटची चुकी परत तेच करतो तो. काय केलं म्हणजे ते कळलं पाहिजे. त्या कमीची मारामारी काय करणार. नाही लागलं ना, काय आणलं हाताने मारलं. कायला मारायचं आणि शिव्या देतो तो. शिवाय देऊन जे दिल्या त्या बोक पाडच्यातला किती शिवाय देतो आजी इथे चालू झाली शिव्या देते का? अगं शिव्या देते चांगलं आहे का? शिव्या दिलं चांगलं आहे का? चांगलं ना पहिल्यापासून ते वळा नसतं आलं दुनियाला दुनिया सोडली होती नव्हती का ग बाय पप्पा बसले बाहेर जशी वाटणार लागली. पहिल्यापासून कशी आज देत होती. आता गेला आता चांगलं वागलं. चांगलं काय वागायचं कुणाची कळणार. आता आई अगं शिव्या देऊन कळ होणार नाही असं होईल का? कोणाला शिवी दिली तो कळ करायला येणार नाही का? कुणाशिवाय करायला यायचे आपल्याला लोकांना शिवाय द्यायचे आणि कोणाचा मार खायचा काय मग शिवाय दिली. आजीचे हे शब्द ऐकून ना आम्ही सगळेजण खूप हसत होतो की शिव्या द्यायच्या की नाही द्यायच्या. मुलंही खूप हसत होती आणि एक प्रकारे हाशा पिकलेला होता. त्यानंतर आम्ही आलेलो होतो माझ्या मैत्रिणीच्या घरी. माझी मैत्रीण आलेली होती आम्हाला नेण्यासाठी आणि तिने स्वतःची गाडी घेऊन आली. ती ड्राईव्ह करत ती आलेली होती आम्हाला नेण्यासाठी. तर आम्ही तिच्या गाडीमध्ये बसलो कारमध्ये आणि तिच्या घरी पोचलो. नंतर जे आहे ना आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून ठरवलं होतं की एका ठिकाणी भेटायचं. त्यानुसार आम्ही जे आहे ना हिच्या घरी आलेलो होतो माझ्या मैत्रिणीच्या घरी. माझ्या माहेरच्या घरापासून ती जवळच राहते. ती आम्हाला न्यायला आलेली होती. तर अशा प्रकारे आम्ही सगळ्या मैत्रिणी गाडीत बसून निघालेलो होतो. शार्वीलाही सोबत घेतलेलं होतं कारण जर तिला घरी ठेवलं तर परत मग घरी ती खूप सगळ्यांना त्रास देते आणि आईलाही खूप पळवते. म्हणून शार्वीलाही मी सोबत घेऊन आलेले होते. इथं आल्यानंतर ना मी थोडंसं व्हिडिओ वगैरे शूट केला आहे ना. आमचं सगळ्यांचं छानसं असं वेलकम केलं. मग आम्ही हे मैत्रिणींसोबत एक छानसा असा व्हिडिओ शूट केला ज्यात आम्ही सगळ्याजणी तिच्या घरामध्ये एंट्री करत आहोत. सगळ्यांना हाय हॅलो करत आहोत. त्याच्यानंतर आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या. या सर्वजणी ज्या आहेत ना माझ्या शाळेच्या बालमैत्रिणी आहेत. म्हणजे फर्स्ट स्टँडर्डपासून तर 10वीपर्यंतच्या मैत्रिणी आहेत. जणी ज्या आहे ना पुढे कॉलेजलाही होत्या. तर काही जणींचं लवकरच लग्न झालं. त्यामुळं ज्या मैत्रिणी आहेत ना त्यांची सगळ्यांची मुलं मोठी आहे. फक्त माझी मुलगी जी आहे ना ती छोटी आहे. कुणाचीही मुलं आणलेली नव्हती कारण त्यांच्या तर मुलं मोठी आहेत. या सगळ्या मैत्रिणी ज्या आहे ना मी जमलेलो होतो आणि छान असं एन्जॉय केलं. शार्वीही खेळत होती आणि तिचं मध्ये मध्ये चालू होतं मोबाईल पकडणे, हात लावणे वगैरे. इथल्या जुन्या ज्या आठवणी होतात ना त्या सगळ्या उजळून निघाल्या. शाळेमध्ये कोणी कोणी काय गंमत केली, त्याचप्रमाणे शाळेमध्ये कसं सर आपल्याला मारत होते, कसं पहिली शिस्त होती आणि आताच्या मुलांना कशी शिस्त नाही, ह्या सर्व ज्या आहे गप्पा निघाल्या. त्याचप्रमाणे गॅदरिंगचाही आमचा विषय झालेला. गॅदरिंगमध्ये आम्ही कसा डान्स करायचो वा सुट्टीच्या दिवशी आपण सगळेजण मिळून कसे खेळायचं, ह्या सर्व अशा छानशा गप्पा चालवल्या होत्या. आणि ह्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहे ना आम्ही एकाच शाळेतले असतो, एकाच गावात राहत असल्यामुळे सगळ्याजणी ज्या आहे ना माहेरी आलेल्या होत्या. आणि म्हणून आम्ही जे आहे ना ठरवलं की प्रत्येक वर्षी आपण सगळ्यांनी मिळून भेटायचं आणि मिळून ठरवलं ना भेटायचं की तो नक्कीच प्लॅन सक्सेसफुल होतो. इतर गेट टुगेदर हो नाही तर नाही हो पण निदान भेटलं तरी होत असतं. कारण दुसरं कुठं बाहेर जायचं प्लॅन करायचं म्हणलं की सगळ्यांची परमिशन घ्या, कोण येते कोण नाही येत, कुणाच्या मुलांच्या शाळा असतात, कुणाचं काय असतं. मग आम्ही ठरवलं की आपणच जे आहे 5-6 जणी भेटू आणि छानसं असं गेट टुगेदर म्हणण्यापेक्षा बसून एका ठिकाणी गप्पा मारू. तिच्या घरी जे आहे ना आम्ही खूप वेळ बसलो. त्यानंतर तिने जे आहे ना तिच्याकडचं हे नोटांचं कलेक्शन दाखवलं. तर बघा तिच्याकडे किती साऱ्या नोटा आहेत आणि तिने जे आहे ना सिक्वेन्सनीच नोटा कलेक्ट केलेल्या होत्या. छान अशा तिने नोटाचं कलेक्शन दाखवलं होतं. तोपर्यंत शार्वी जे आहे ना तिचं मेकअपचं सामान बघत होते. छानसं तिने नोटांचं कलेक्शन केलेलं होतं. लक्ष्मी आणि परत पाच आकडा शुभ असतो. एकच्या नोटांचं आहेत बरं का वेगवेगळ्या म्हणजे 5च्या आणि 6च्या सिरीज आहेत. त्याच्यामध्ये एक पण 8 नाही 4 नाही. बघ ना हा पण आहे.
468035 नोट फाडली बरं का 468036 460 हा 556 555 565 566 4900 0006 हां 29 म्हणजे नवनाथांचा 9 आहे ना म्हणून त्या ठेवते. हे गाडीचा नंबर याच्यात म्हणून ठेवली ही. अरे हा पण आहे बघ डबल एक 9666 966656 हा पण आहे 96 66 म्हणजे 6656 कंपल्सरी 5 आणि 6 आहे हा 116 5636 36 आणि 9 कंपल्सरी 2003 9007 5636 सिरीज आहे तिच्याकडं 66 55 6 आणि 5 आणि 3 555 6555 666 556 खूप वेळ अशा गप्पा मारल्यानंतर जे आहे ना आम्ही ठरवलं की कुठेतरी बाहेर जाऊया खाण्यासाठी. म्हणून आम्ही एका कॅफेमध्ये आलेलो होतो. घरापासूनच जवळ असलेले आम्ही एका कॅफेमध्ये आलेलो होतो. हे द केक अँड कंपनी कॅफे. तर हे खूप फेमस आहे इथे. ह्यांचे जे आहे ना केक खूप छान असतात आणि आता त्यांनी नुकतंच नवीन कॅफे उघडलेलं होतं. तर त्या कॅफेमध्ये मग आम्ही सगळ्यांनी व्हिजिट केली आणि शार्वी तर आलेल्या तिचं ऑर्डर सुरू झाली. मम्मा हे घे, मम्मा ते घे. असं इथं एन्व्हायरमेंट होतं आणि खूप उशीर झाला होता आम्हाला. घरीही जायचं होतं, मुलंही वाट पाहत होती म्हणून जास्त काही ऑर्डर केलेलं नाही. फक्त बर्गर आणि फ्रेंच फ्राईजच ऑर्डर केलं. ते खाल्लं सगळ्यांनी आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या गप्पा मारल्या. परत एकदा तीही मोठा दिवस असला मैत्रिणींना तरी तो कमीच असतो. तर अशा प्रकारे छान गेट टुगेदर झालं. जास्त काही आम्ही इथे घेतलं नाही. मुलांना एक छोटंसं पार्सल घेतलं आणि सगळ्यात शेवटी यांच्या ज्या ओनर आहेत त्यांनी शार्वीला छानसं असं चॉकलेट घेतलं आणि आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आम्हाला लगेच जायचं होतं आमच्या घरी. घरी आल्यानंतर लगेच बॅग भरली, मुलांचं आवरलं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. तर अशा प्रकारे हा आमचा 1 ते 2 दिवसाचा प्रवास, 1 ते 2 दिवसाचं माहेर म्हणू शकता ते झालं. कारण जास्त काही राहत नाही. परत मुलांची शाळा, परत त्यांचा दिवाळीचा होमवर्क असतो. हे सर्व आटपून जे आहे ना आम्ही घरी निघालो. आतानेच इथं आम्हाला सकाळचे 5 ते 5:30 वाजलेले होते. लवकरही पोहोचायचं होतं कारण इथून जाऊनही आम्हाला परत पिंपरी मार्केटमध्ये शॉपिंग करायची होती. माझा ना थोडासा आवाज बसल्यामुळे तुम्हाला खूप वेगळा आवाज येत आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. बाय बाय.